छावाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आपल्यासोबत आहेत। सर, तुम्ही राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे। छावा सिनेमामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना लेझिम खेळतानाची जी दृश्य होती त्यावरून आक्षेप घेतला जात होता। तुम्ही राज ठाकरेंना भेटलेला, त्यांची काय प्रतिक्रिया होती आणि तुमची काय भूमिका होती? साहेबांनी मला तेच सांगितलं आणि मी मुद्दाम साहेबांना याच्यासाठीच भेटायला आलो होतो, कारण त्यांचं वाचन, इतिहासावरची त्यांची पकड, या सगळ्या गोष्टी मला माहीत होत्या आणि साहेबांनी मला खूपच छान सल्ला दिलाय की जर त्या लेझिममुळे लोकांच्या भावना दुखावत असतील तर लेझिम मोठं नाही आहे, महाराज मोठे आहेत। त्याच्यामुळे वी आर गोइंग टू डिलीट दॅट सीन इन द फिल्म। तो सीन फिल्ममध्ये डिलीट करणार आहोत आणि नकळतपणे जर लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्याच्याबद्दल म्हणजे मी मनापासून माफी मागतो लोकांची, जर त्याच्यामुळे भावना दुखावल्या असतील तर, आणि तो फिल्ममधनं आपण काढून टाकू। पण सगळ्यांनी एवढं लक्षात ठेवा की हा पिक्चर बनवण्यामागे, हा चित्रपट बनवण्यामागे मोठा उद्देश हे आहे की आपले महाराज छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर हे किती मोठे होते, त्यांचा त्याग, त्यांचं बलिदान, त्यांचं शौर्य हे केवढं होतं हे अख्ख्या जगाला कळावं, हे मेन इंटेन्शन आहे। त्याच्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टी काही असतील तर त्या आम्ही करेक्ट करण्याचा प्रयत्न करू। एवढंच, धन्यवाद, थँक्यू। कादंबरीचे लेखक शिवाजी सामंतांच्या या कादंबरीवरती आधारित हा जे पिक्चर तुम्ही बनवता आहात, महाराजांना लेझिम खेळताना दाखवण्याची नेमकी कन्सेप्ट काय होती, किंवा जो वर्ग या सगळ्या दृश्यांना आक्षेप घेतोय किंवा विरोध करतोय? कन्सेप्ट असं काय नव्हतं। एक चित्रपट म्हटला म्हणजे तुम्ही एक डॉक्युमेंटरी आणि चित्रपटामध्ये फरक असतो, राईट? चित्रपट म्हणजे एक लोकांना माहिती देता देता त्यांचं मनोरंजनही करता आलं पाहिजे, आणि त्या माध्यमातून महाराज एक उत्सव सोहळा आहे, त्याच्यामध्ये मावळे त्यांना सांगतात की महाराज आमच्याबरोबर 4 डाव खेळा ना, आणि तो रयतेचा राजा आहे, त्यांनी घेतलं एका मावळ्याचं लेझिम हातात आणि आपल्या मावळ्यांबरोबर 4 डाव खेळले। मला हे कॉन्सेप्ट खूप छान वाटलं होतं की महाराज होतेच रयतेचे राजे, ते गोरगरिबांचे राजे होते, खेळलेही असतील 4 डाव, त्याच्यामध्ये चुकीचं काही नाही असं मला वाटलं। पण जर लोकांना ते बघायला आवडत नाहीये तर ते आम्ही फिल्ममधनं काढायला तयार आहोत। तुमचा हेतू प्रामाणिक होता, मात्र जो वर्ग या सगळ्या दृश्यांना विरोध करतोय, आक्षेप घेतोय, राजा ही कॉन्सेप्ट आहे, त्या एका ठराविक कक्षेत एखाद्या राजाला बांधून ठेवण्याचा हा प्रयत्न होतोय असं नाही वाटत? आता कसं आहे, राजा हे माणूस असतो पण आपल्या सगळ्यांसाठी ऍक्च्युली शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे देव आहेत, आणि त्याच्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, आणि त्याच्यासाठी आम्ही तो सीन फिल्ममधनं काढणार आहे। लोकभावनेचा आदर करून हे दृश्य वगळण्याचा आदर करून, आणि मी लोकांना एवढंच सांगेन की सगळ्यांनी हा चित्रपट बघा आणि खरंच तुम्हाला अभिमान वाटेल की छत्रपती संभाजी महाराज कोण होते। मुलांना दाखवा, सगळ्यांना दाखवा, मित्रमंडळी, सगळ्या सोहऱ्यांना, सगळ्यांना दाखवा, आणि तुम्हाला अभिमान वाटेल की असा एक चित्रपट झाला जिथे आपले महाराज किती मोठे दिसतात आणि किती महान दिसतात। स्क्रीनिंग साठी कोणाकोणाला तुम्ही बोलवणार आहात? हिस्टोरियन्स, हिस्ट्री एक्सपर्ट्स। पाहतो की छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आपल्यासोबत होते आणि त्यांचा प्रामाणिक हेतू होता यामध्ये कुठल्याही पद्धतीचं दृश्य अशा पद्धतीची मांडणं किंवा राजांना अशा पद्धतीने लेझिम खेळताना दाखवणे यामध्ये कुठलाही वेगळा हेतू नव्हता। तर लोकभावनेचा आदर जर अशा पद्धतीने होत असेल किंवा त्या दृश्यांना जर आक्षेप घेतला जात असेल तर ती दृश्य वगळण्यात येत आहेत। राज ठाकरेंच्या भेटीनंतर लक्ष्मण उतेकर यांनी ही भूमिका घेतलेली आहे, त्यामुळे राजांची कीर्ती जगभरामध्ये पोहोचली पाहिजेत आणि रयतेचा राजा म्हणून एखाद्या मावळ्याचं लेझिम घेऊन ते जर 4 डाव खेळले असतील तर त्याला माझंही काही वेगळं असं मत नव्हतं। मी प्रामाणिक भावनेनं तो पिक्चरमध्ये सीन टाकलेला होता, अशा पद्धतीची भावना छावाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी दिलेली आहे। पुढे जर्नलिस्ट योगेश सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।